हाय गायज, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर हा माझा टॉपिक असणार आहे AI इमेजबद्दल. आपण गुगल जेमिनीमध्ये सध्या जे फोटो एडिट करत आहेत ते सेफ आहे, अनसेफ आहे, डिलीट कसे करायचे, ऑल माहिती मी तुम्हाला या लॉगमध्ये सांगणार आहे. तर आत्ता सध्या काय चालू आहे, इंस्टाला काही जण पोस्ट टाकत आहेत की गुगल जेमिनीला जे आपण AI इमेज एडिट करतोय ते अनसेफ आहे वगैरे वगैरे. बट गुगलच्या पण काही पॉलिसी आहेत, असं काही नसणार आहे. जरी असे काही फोटोज वगैरे केलेच कोणी एडिट तर ते डायरेक्टली दुसऱ्या ॲपमधून वगैरे करतील, गुगल करू शकत नाही असं. ठीक आहे, गुगल हे आपलं इंडियन ॲप आहे, असं गुगलमार्फत तर होऊ शकत नाही. गुगल सेफ आहे. एवढे दिवस झाले आपण गुगल डायरेक्टली वापरतोय, तर हे पण ॲप जे आहे ते गुगलचंच ॲप आहे आणि इंडियन ॲप आहे. सो याने काय होणार आहे. आणि इंस्टाग्राम वगैरे गुगल हे इंडियन आहे की चायनीज आहे का चायना आहे आपल्याला काही माहिती आहे का, तरी आपण वापरतोच आहे ना. मग इंस्टाला आपण डायरेक्टली फोटो पोस्ट करतो, फेसबुकला फोटो पोस्ट करतो, डायरेक्टली करतोच ना. गुगल जेमिनीला जस्ट आपण फोटो पोस्ट करतोय अँड तो जे गुगल ॲप आहे ते आपल्याला तो फोटो एडिट करून देते. बाकी काही वेगळं होत नाही आहे त्यामध्ये. तर असं काही नसणार आहे. आणि जरी असलं तरी तुम्ही जरी आधार कार्ड वगैरे जर पोस्ट केलं त्यावर एडिट करण्यासाठी तर त्याचं काहीतरी होऊ शकतं, फ्रॉड होऊ शकतो, एवढंच आहे. बाकी यामध्ये मला तरी वाटतं की काही असं नसेल, कारण गुगलच्या पण पॉलिसी आहेत. तुम्ही जर गुगल जेमिनीला डायरेक्टली मेसेज केला, गुगल जेमिनी सेफ आहे का, AI इमेज जे आहे ते सेफ आहेत का, ते डायरेक्टली आपल्याला त्यांच्या पॉलिसी वगैरे डायरेक्टली मेसेज करून पाठवतात. आणि ChatGPTला पण तुम्ही तसं टाकलं तर ते पण डायरेक्टली तुम्हाला मेसेज करून त्यांच्या पॉलिसीज वगैरे सांगतील आणि सेफ आहे की नाही ते देखील तुम्हाला सांगतील. तर घाबरायचं काही कारण नाही आहे. तुम्ही तर फोटो एडिट करत राहा, बट फोटो एडिट केल्यानंतर तुम्हाला वाटतच असेल अनसेफ आहे तर ते आपण डायरेक्टली डिलीट पण करू शकतो. आणि ते कसे डिलीट करायचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही फोटो एडिट करा अँड डायरेक्टली जी हिस्ट्री आहे ती ऑल डिलीट करून टाका, म्हणजे टेन्शनच राहणार नाही. आपला फोटो पण डिलीट होईल, एडिट केलेला फोटो पण डिलीट होईल अँड ऑल डिलीट होईल. मग टेन्शनचं काही काम नसणार आहे. सो चलो, आता ते डिलीट वगैरे कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगत आहे. सो चलो, व्हिडिओ कंटिन्यू करूया. गुगल जेमिनी ॲपमध्ये गेल्यानंतर इकडे 3 लाईन्स दिसत आहे, त्यावर क्लिक करा आणि खाली जे तुम्ही एडिट केलेले पिक आहे त्याच्यावर जस्ट क्लिक करा अँड इथे ऑप्शन येत आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली चॅट जे आहे ते डिलीट करून टाका. तुमचे फोटो पण डिलीट होतील अँड ऑल डिलीट होऊन जाईल. ठीक आहे, तर तिथून बॅक या अँड बॅक आल्यानंतर इथे आता मी काय टाईप करते बघा, गुगल जेमिनी सेफ आहे की नाही त्याच्या ऑल पॉलिसीज, कारण ऑल तिथे येतं, ऑल तुम्ही वाचू शकता. हिंदीमध्ये पण तुम्ही टाईप करू शकता, हिंदीमध्ये पण गुगल सांगत आहे, तर इथे तुम्हाला ऑल पॉलिसीज कळून जातील. ठीक आहे, तर काही घाबरायचं कारण नाही आहे. पुढे अजून बघा, हे तुम्ही बघू शकता. तर हिंदीमध्ये टाईप केल्यानंतर ऑल हिंदीमध्ये येईल. ऑल जी माहिती आहे ती हिंदीमध्ये तुम्ही वाचू शकता. तुम्हाला ऑल पॉलिसी वगैरे सगळं कळेल अँड गुगल तुम्हाला ऑल सांगेल. तर कळालं तुम्हाला कसं डिलीट करायचं, काय डिलीट करायचं. तर चलो, थँक्यू गाईज. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलाच असेल. तर अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा अँड व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून काय काय माहिती येईल, काय पोस्ट असतील अँड काय एडिटिंग असेल तुम्हाला ऑल मी माझ्या लॉगमध्ये सांगत जाईल. सो चलो, बाय बाय.